कधी कधी आपलं स्वप्न खरंच सत्यात उतरतात. जिथं एक किस असतो तिथं फक्त ओठांचा नव्हे तर मनाचा स्पर्श होतो. आज प्रेम आणि राधाच्या नात्याचा तो खास क्षण. आय लव्ह यू प्रेम, आय लव्ह यू सो मच. आणि ते मॅजिक 3 वर्ड्स सरांच्या कानावर अखेर पडलेच, ज्याची तो इतकी वर्ष वाट पाहत होता. ओहो, आज दिवस तर माझ्यासाठी खरंच खूपच लकी आहे म्हणायचं. दिवसाची सुरुवात जर अशी असेल तर दिवसभर मग काय, तो एकदम हवेत होता. आज जर मी देवाला अजून काही गोड मागितलं असतं तर तेही मिळालं असतं असं वाटायला लागले मला. तो तसा झोपून मिश्किल हसत तिच्या ओठांकडे पाहत बोलतो. हो का, गोड खायचंय का? मग चल जाऊयात आपण, तीही मिश्किल हसत म्हणते. कुठे कशाला जायचं, इथेच दिलं तर चालेल ना, तोही आता फुल मस्ती अंदाजमध्ये. अरे पण तुला गोड खायचं आहे तर आधी काकीला सांगायला घरी जावं लागेल ना, तीही त्याच मूडमध्ये. काकीला आता त्यामध्ये कशाला आल्या, तो चित्र विचित्र तोंड करत म्हणतो. अरे असं कसं, आता त्याच तुला आवडतो म्हणून गाजरचा हलवा देतील ना करून गोड, मग तू आरामात खा, ती ओठ दुमडत बोलते. तो तिच्याकडे पाहतो आणि त्याला कळतं की मॅडम आपलीच फिरकी घेत आहे. अच्छा, माझ्याशी पंगा म्हणत तो पटकन तिच्या मानेमध्ये हात घालून तिचा खाली चेहरा झुकवतो आणि ओठ तिच्या ओठांवर टेकवतोही. त्यांची पहिली वहिली किस, जी तिने तिथेच बसून कधी काळी इमॅजिन केली होती, ती आज सत्यात साकारताना तिला दिसत होती. संपूर्ण शरीर शहारले होते. आय लव्ह यू राधा. दोघे शांत होताच तो तिच्याकडे एकटक पाहत तिचे हात आपल्या हातात घेऊन त्याच्यावर ओठ टेकवत बोलतो. ती सध्या एका वेगळ्याच दुनियेत हरवली होती. त्याच्या डोळ्यात पाहत सगळी स्वप्ने तिची पूर्ण होताना दिसत होती तिला. मॅडम खुश होत्या. हॅलो. इकडे ते अजून कॅम्पवर पोहोचलेच नव्हते की अनुरागला त्याच्या प्रिय व्यक्तीचा अँजीचा कॉल आला होता. बोला मॅडम. आणि हे काय आवाज असा उदास का, काय झालं, बरं वाटत नाही का अँजी? अनुराग तिचा आवाज ऐकता जरा घाबरूनच बोलतो. हो, बरं वाटत नाही मला, ती त्याच टोनमध्ये बोलते. ओ बच्चा, काय झालं, मी येऊ का? तो एकदम काळजीत. ते तूच सवय लावली आहेस ना, तो डोस आज मला मिळाला नाही, मग मी तुझी पेशंट कशी काय बरी असणार, ती लाडात येऊन म्हणते. ओहो, बच्चाला आमच्या प्रेमाचा डोस हवा आहे, तोही एकदम रोमॅन्टिक मूड ऑन बोलतो. तसंही त्याला आता तिची आठवण येत होती. इतका सुंदर निसर्ग आणि सोबत आपल्या प्रेमाची व्यक्ती नसेल तर मन उदास होणारच ना. आणि आताही तसंच त्याचं झालं होतं. प्रेम जवळपास असल्याने त्याने कॉल केला नव्हता, पण आता तो करणारच होता की तिचा कॉल आला होता, ज्यामुळे तो खुश झाला होता. हो, आणि ते पण खूप. ती फोनवरच त्याला दिसणार आहे असं समजून आपलं तोंड लांब करत बोलते. देतो हं, गाल कर पुढे, तोही हसून बोलतो. ई, गालावर कोण करतं? मला तर ओठांवर, ती बोलते. काय अँजी, आजकाल पाहतोय आम्ही तुला खूप चावटपणा करायला लागले आहेस, तो गालात हसून तिच्या बालिशपणावर म्हणतो. हा, मग करणारच ना चावटपणा, आता तू माझा आहे म्हटल्यावर मी तुझ्यापाशीच करणार ना, की मागू? तीही हसत त्याला चिडवते, कारण त्याचा आता चेहरा कसा झाला असेल हे तिला चांगलंच माहीत होतं. अंजली, तो तिचं ऐकून जोरात ओरडतो, तशी ती हसायला लागते. अंजली, परत जर असं बोललीस ना तर बघ, तो पुढे चिडून बोलतो. अरे मस्करी केली रे, ती आपलं हसू दाबत म्हणते. मस्करी आणि असली, आपलं प्रेम म्हणजे तुला मस्करी वाटते का अंजली? तो अजूनही रागात होता, आवाजात जास्त दुःख होतं. हे सॉरी यार, मला नव्हतं करायचं तुला हर्ट,
जे तिनं त्याचं दुःख लगेच ओळखलं होतं. ठीक आहे, आत्तापुरतं, पण परत मला ओरडायला लावायचं नाही, तो थोड्या लटक्या रागात म्हणतो. ओके बाबा, ही पहिली आणि शेवटची चूक, यापुढे नाही होणार. ती माघार घेते. आता चल बरं, ओठांवर दे पाहू. तिने परत आपला विषय मूळ मुद्द्यावर नेला. अँजी, यू आर रिअली स्टुपिड, तो हसत बोलतो. मी वाट पाहते अनु, ती आपले डोळे मिटून ओठ पुढे करत बोलते. अँजी, काय चाललंय, तोच मागून आवाज येतो. बडीमा, तू, अँजी पटकन आपला फोन कट करत म्हणते. स्टुपिड कुठली. तोही इकडे गालात हसत कॉल कट करतो. त्यालाही कळतं की तिची म्हणजेच प्रेमची आई आली आहे. काय ग, काय करत होतीस, बडीमा तिच्याकडे संशयाने पाहत बोलते. तिचं लक्ष फोनवर होतं. अगं काय नाही, ते मैत्रिणीचा कॉल आला होता. ती 2 दिवस येणार नाही ना. तिला सध्या जे सुचत होतं ते ती घाईत बोलत होती. बरं, त्या शांत होतात. तुला काही काम होतं का बडीमा, तीच पुढे विचारते. हां, ते मी विचारायला आले होते, प्रेमचा काही कॉल आला होता का, त्याने राधाला केलं का ते प्रपोज का ते. अगं बडीमा, आज तर गेलेत. आणि डोंट वरी, दादा बहुतेक आज काहीतरी प्लॅन करणार होता, कळेल रात्री, ती त्यांना चिल करत म्हणते. बस, आता राधालाही आपला प्रेम आवडो आणि तिनेही होकार द्यावा, त्यावर पाहत हात जोडत म्हणतात. ऐसा ही होगा बडीमा, आप देख लेना, अँजी हसून म्हणते. बरं चल, तू जेवायला येते ना, त्याही तिला हसून म्हणतात. हो आलेच, तू हो पुढे, ती उगाच इकडे तिकडे पाहत बोलते. बरं ये तू, त्या हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात. आणि हो, तुझ्या त्या अणूला सांग की आपल्या सगळं लग्नानंतर करतात, त्या डोळे मिचकावत म्हणतात आणि हसून निघून जातात. पण ते ऐकून मात्र ती हँग होती ना राव. बडीमा, ती म्हणते, पण त्या तर रूमच्या बाहेरही पडल्या होत्या. काय चाललं होतं मगाशी तुझं, अनु फोनवर बोलत होता. तोच इकडे संदेश स्नेहाजवळ येऊन तिचा हात धरून आपल्याकडे ओढत म्हणतो. माझं काय चाललं होतं, काहीच नाही. मनवाला मी खूप वाईट बोलले ना, म्हणून मग जरा वाईट वाटलं. पण बघ ना, तिची तर यात काहीच चूक नव्हती, बिचारी. ती तर तेच करत होती प्रेमने जे तिला सांगितलं होतं. पण तरीही माझ्याकडून, प्रेमकडून तिला किती ओरडा पडला ना, स्नेहा बारीक तोंड करत म्हणते. स्वप्न पूर्ण होतात, पण तेवढंच नाही, ती पूर्ण होतानाचा प्रत्येक क्षण मनात कायमचा कोरला जातो. राधा आणि प्रेमच्या नात्याचं पुढचं पान काय असेल, हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा, पाहत रहा राधा कथा. आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.